कोल्हापुरात पंचगंगा नदी प्रदूषणावरून शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। आज पंचगंगा नदी प्रदूषणाबाबत ठाकरे गटाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना निवेदन देण्यात आलं। ठाकरे गटानं थेट जिल्हा प्रशासनालाच दोषी धरत शिवसेना उपनेते संजय पवार यांनी मंडळाची तुलना रेड्याला पांढरा रंग लावून बैल ठरवण्यासारखी अशी केली आहे। तसंच पत्रव्यवहार इंग्रजीत का असा सवालही ठाकरे गटानं यावेळी उपस्थित केलाय। गेल्या 30 वर्षांपासून प्रदूषित होत असलेल्या पंचगंगा नदीबाबत अखेर सरकारनं नमामि पंचगंगा नदी कृती आराखड्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे। मात्र या प्रदूषणाला जबाबदार कोल्हापूर जिल्हा प्रशासन असल्याचा थेट आरोप शिवसेना ठाकरे गटानं केलाय। आज महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांना निवेदन देत शिवसेना उपनेते संजय पवार यांनी संताप व्यक्त करत मंडळावर जोरदार टीका केली आहे। रेड्याला पांढरा रंग लावून बैल म्हणून वीक करावं अशी परिस्थिती या मंडळाची झाली आहे असं म्हणत त्यांनी कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। याचवेळी त्यांनी 1 मे मराठी भाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पत्रव्यवहार इंग्रजीत का असा सवाल उपस्थित करून मराठीत पत्रव्यवहार करण्याचा आग्रह धरलाय। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, विशाल देवकुळे, मंजित माने, संतोष रेडेकर, अवधूत साळोके, राजू जाधव, समीर पटेल, शशिकांत बिडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कदम साहेब यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलं। आज ते विविध घटकांबरोबर बैठका घेऊन इथली प्रदूषण संदर्भातली काय माहिती ती घेण्यासाठी इथं बैठका येत आहेत आणि काय मला अनुभव आलेला आहे, विशेषतः महापालिकेने अनेक प्रशासनाच्या की असे वरिष्ठ कोण अधिकारी आले की पूर्वी आपण म्हणायचो ना की रेड्याला पांढरा कलर लावा आणि बैल म्हणून विक, त्या पद्धतीने इथं ही पद्धत चाललेली आहे की कोण येईल म्हणजे कुठलं मूल्यांकन असून दे काय असून दे त्यावेळी रस्ते चकाचक सगळं स्वच्छता वगैरे होती आणि 100 मार्क घेऊन तिथले ते अधिकारी कामे होतात। परंतु खरी वस्तू परिस्थिती कोल्हापुरातली काय आहे परिस्थिती ते आम्ही आज त्यांना अध्यक्षांना सांगितलेलं आहे। प्रदूषणासंदर्भात अनेक वर्ष कोल्हापूर आमचं मागं आहे, अनेक आजार उत्पन्न ह्यात होत आहेत, अनेक लोकांना त्रास होते, अनेक लोक मयत झालेले आहेत आणि या सगळ्या गोष्टी विचार केला तर दातांपासून केसांपासून नाकापर्यंत रोगराई वाढते, लहान मुलं ह्याचा त्रास मोठ्या प्रमाणात होतोय आणि दरवर्षी माशी तर लाखो मरतायत। का ते आत्महत्या स्वतः करतात का माशी दरवर्षी? तर नाही, तर प्रदूषण हे मुख्य कारण आहे आणि त्यावर उपाय न करा, नुसतं इथं आलो आपण बैठका घेतल्या तसं न करता हे उपाय न पाहिजेत। कायदे प्रदूषणाचे एवढे कडक आहेत त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, कारण ह्या मूळचा कारण आहे तो भ्रष्टाचार, करप्शनमुळे कारवाई होत नाहीये। म्हणून कोल्हापुरात अनेक प्रश्न, मग नदीचे प्रदूषण असून दे, जयंती नाल्या प्रदूषण असून दे, रंकाळ्याचं प्रदूषण असून दे, हे सुटलेलं न कारण म्हणजे करप्शन आणि हे सगळं सोडवण्यासाठी तुम्ही उपाययोजना करा असं त्याने आम्हाला सांगितलं। आम्ही त्यांना विनंती केली आहे। आज बैठक चांगली झाली, त्याने आम्हाला हमी दिली की पुढच्या 3 तारखेला मुंबईत आम्ही बैठक लावतो आणि कडक अंमलबजावणी करण्यासंदर्भात आम्ही धोरण नक्की अवलंबून करीन आहे।